नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिट्स अँड मेजरमेंट्स या चॅप्टरमध्ये डायमेन्शन्सचा अभ्यास आपण काल पूर्ण केला, मागच्या वेळेस पूर्ण केला आणि आता आपण बघूयात एरर अँड इट्स टाइप्स. एरर हा टॉपिक JEE नीट आणि CETमध्ये याच्यावर काही न्यूमरिकल्स विचारले जातात, त्यामुळं त्या दृष्टीनं एरर हा टॉपिक आपल्याला फिजिक्समध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय सोपा आहे आणि आपल्याला याच्यावरचे सगळे न्यूमरिकल्स इझी सोडवू शकू आपण, इतका सोपा आहे. समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपण पहिल्यांदा बघूयात प्रश्न, व्हॉट इज अन एरर, स्टेट इट्स टाइप्स. एररला मराठीमध्ये आपण त्रुटी असं म्हणतो. त्रुटी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार सांगा. दी अनसर्टन्टी इन मेजरमेंट इज कॉल्ड एरर. अनसर्टन्टी म्हणजे अनिश्चितता. मोजण्यामध्ये जी अनिश्चितता असते त्याला आपण एरर म्हणजे त्रुटी असं म्हणायचं आहे. एका वेगळ्या पद्धतीनं ही डेफिनेशन आपण सांगू शकतो. आता समजा आपल्याला एका टेबलची लेंथ मोजायची आहे आणि त्या टेबलची जी लेंथ आहे त्या लेंथची ट्रू व्हॅल्यू म्हणजे खरी किंमत, टी फॉर ट्रू व्हॅल्यू, ती आहे 1.2 मीटर आणि आपण मोजलेली जी व्हॅल्यू आहे ती आहे समजा लेंथ इज इक्वल्स टू 1.21 मीटर. म्हणजे मोजलेली किंमत 1.21 मीटर आहे टेबलची लेंथ आणि खरी किंमत आहे 1.2. मग मेजर्ड व्हॅल्यू 1.21 मायनस ट्रू व्हॅल्यू 1.2, या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो किती येईल, तर तो येईल 0.01 मीटर. ही जी व्हॅल्यू आहे याला म्हणायचं एरर. द डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज ॲन एरर. ही एरर पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते. कारण आता या उदाहरणामध्ये, आत्ता मी सांगितलेल्या उदाहरणामध्ये ट्रू व्हॅल्यू कमी आहे, मेजर्ड व्हॅल्यू जास्त आहे. याच्या उलटंसुद्धा होऊ शकतं. ट्रू व्हॅल्यू जास्त असू शकते, मेजर्ड व्हॅल्यू कमी होऊ शकते, त्यावेळेस ती एरर निगेटिव्ह येणार. म्हणजे एरर ही पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह ही असू शकते. सो व्हॉट इज एरर? द डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एरर. मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू इज इक्वल्स टू एरर. या एररचे प्रकार आहेत 4. इन्स्ट्रुमेंटल एरर ऑर कॉन्स्टंट एरर, सिस्टमॅटिक एरर ऑर पर्सिस्टंट एरर, पर्सनल एरर ऑर ह्युमन एरर, रँडम एरर ऑर ॲक्सिडेंटल एरर. आता हे 4 प्रकार नेमके काय आहेत हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिला प्रकार, इन्स्ट्रुमेंटल एरर ऑर कॉन्स्टंट एरर. जर आपण एखादं रिडिंग घेत असू, आपण एखादं ऑब्झर्वेशन घेत असू आणि तीच एरर सतत रिपीट होत राहत असते, तीच एरर सतत रिपीट होते प्रयोग करत असताना, रिडिंग घेत असताना, ऑब्झर्वेशन्स घेत असताना, तर त्या एररला म्हणायचं कॉन्स्टंट एरर. इफ दी सेम एरर इज रिपीटेड every time in a series of observations, then the error is said to be constant error. एखादा प्रयोग करतोय आपण आणि तीच एरर सतत रिपीट व्हायला लागली आहे आणि त्या एररला कॉन्स्टंट एरर म्हणायचं. आता ही एरर कुठून येते, कशी येते पहा. दी कॉन्स्टंट एरर इज कॉज्ड ड्यू टू फॉल्टी कन्स्ट्रक्शन ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. जर ते इन्स्ट्रुमेंट ज्याच्याने आपण मोजतोय, ज्याच्याने एखादी भौतिक राशी आपण मोजतोय, मापन करतोय, त्या इन्स्ट्रुमेंटमध्येच जर काय फॉल्ट म्हणजे दोष असेल, फॉल्ट म्हणजे काय दोष, तर ती कॉन्स्टंट एरर निर्माण होते. जसं आता थर्मामीटर आहे समजा. आता थर्मामीटरमध्ये आपण काय मोजतो, टेम्परेचर. मग ह्या टेम्परेचर मोजताना त्या थर्मामीटरमध्ये जे स्केल कॅलिब्रेट केलेलं असतं त्या स्केलमध्ये त्रुटी असेल. जसं बघा, समजा आता इथं 1 डिग्री, ॲक्च्युली 1 डिग्री 2 रेषांमधलं अंतर, पण ते 1 डिग्री व्यवस्थित कॅलिब्रेट केले नाही किंवा व्यवस्थित त्यांनी त्याच्यावर प्रिंट केलेलं नाही आहे. 1 डिग्री नसून ते 0.99 डिग्री आहे. म्हणजे 1 डिग्रीपेक्षा थोडंसं कमीच आपण त्या ठिकाणी त्यांनी कॅलिब्रेट केलेलं आहे, त्यांनी छापलेलं आहे, प्रिंट केलेली आहे. तर मात्र प्रत्येक रिडिंगमध्ये आपल्याला एरर येत राहणार आणि अशा प्रकारची एरर त्याला म्हणायचं कॉन्स्टंट एरर किंवा इन्स्ट्रुमेंटल एरर. ती एक्झाम्पल बघा. Thermometer is not graduated properly. 1 degree on thermometer corresponds to 0.99 degree. The temperature measured by such thermometer will differ from its value by a constant amount. प्रत्येक रिडिंगमध्ये काही ना काही फरक येत राहणार कॉन्स्टंट अमाऊंटनी. अशा प्रकारच्या एररला आपण काय म्हणायचं, कॉन्स्टंट एरर ऑर इन्स्ट्रुमेंटल एरर. मग आता ही एरर मिनिमाइज कशी करायची, कमी कशी करायची. एरर ही तर आपण पूर्णपणे नाहीशी करू शकत नाही, पण कमी करू शकतो. कशी कमी करणार,
मेजरमेंट्स आर मेड विथ डिफरंट ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट्स. तेच रीडिंग आपण दुसऱ्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटनी जर घेतलं तर त्या एररचं प्रमाण कमी व्हायला मदत होते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सिस्टमॅटिक एरर. व्हॉट इज सिस्टमॅटिक एरर? जर एखादं इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये सेटिंगमध्येच दोष असेल तर तिथं जी एरर येईल त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. आता कुठल्या प्रकारचा दोष असू शकतो सेटिंगमध्ये? म्हणजे नेमकं काय असू शकतं? आता समजा आपल्याकडे करंट मोजण्यासाठी ॲमीटर आहे. त्या ॲमीटरमध्ये हा जो पॉइंटर असतो इथं असा पॉइंटर त्या ठिकाणी असतो, त्याचं सुरुवातीला असतं इथं 0 रीडिंग, मग नंतर 1 2 3 4 असं कॅलिब्रेशन केलेलं असतं. आता त्या ॲमीटरमध्ये तो पॉइंटर सुरुवातीला 0वर नसेलच, थोडंसं पुढं किंवा थोडंसं मागे जर असेल तर आपण मोजलेला जो करंट आहे नंतर मिळालेलं डिफ्लेक्शन, करंट पास केल्यावर मिळालेलं जे डिफ्लेक्शन आहे त्याच्यामध्ये एरर येणार. सो सच टाईप ऑफ एरर विच इज due to defective setting of that instrument is called as a systematic error. So what is systematic error? Those errors which occur due to defective setting of an instrument is called as systematic error. त्याच्याबद्दल काय माहिती आहे पहा. These error are due to known reasons: fault of instruments, improper attention, change in condition. आता चेंज इन कंडिशन म्हणजे काय? प्रेशर, टेम्परेचर असे फिजिकल कंडिशन काही ना काही बदल होत असतात, त्याच्यामुळे देखील तिथं एरर येऊ शकते. सो दीज एरर्स आर ड्यू टू फॉल्ट इन इन्स्ट्रुमेंट्स, इम्प्रॉपर अटेन्शन अँड चेंज इन कंडिशन. तर एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण सांगितलं, आत्ता मी सांगितलेलं, इफ द पॉइंटर ऑफ ॲमीटर इज नॉट पिव्होटेड एक्झॅक्टली ॲट द 0 ऑफ द स्केल, इट विल नॉट पॉईंट टू 0 वेन नो करंट इज पासिंग थ्रू. जर करंटच पास केला नसेल तर तो पॉइंटर ॲक्च्युली 0वर असायला पाहिजे, तर तो 0वर नाही, त्यावेळेस मग आपण मोजलेले प्रत्येक रिंग हे चुकीचे येतात, एरर येतात त्याच्यामध्ये. दीज एरर्स कॅन बी मिनिमाइज्ड. कसे मिनिमाइज करायचं, कसे कमी करायचं? बाय डिटेक्टिंग द सोर्सेस ऑफ एरर्स. नेमके कुठल्या प्रकारचं डिफेक्ट त्या ठिकाणी दोष जो झालेला आहे सेटिंगमध्ये तो आपण दुरुस्ती केला किंवा त्याच्यामधले डिटेक्ट केला आपण, तर आपण ते कमी करू शकतो. हा झाला दुसरा प्रकार सिस्टमॅटिक एरर. आता तिसरा प्रकार बघूयात, पर्सनल एरर. पर्सनल एररला दुसरं नाव आपण दिलेलं आहे ह्युमन एरर. द एरर विच इज इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ अन ऑब्झर्वर. जो रीडिंग घेणारा व्यक्ती आहे, ऑब्झर्वर जो आहे, त्याच्यामध्येच काही ना काही दोष असेल तर त्या ठिकाणी जे आपण मोजलेलं रीडिंग आहे त्या व्यक्तीनं मोजलेलं त्याच्यामध्ये एरर येणार. मग आता याचे अनेक एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतात. एक एक्झाम्पल पहा, एरर ड्यू टू नॉन रिमूव्हल ऑफ पॅरलॅक्स बिटवीन पॉइंटर अँड इट्स इमेज. म्हणजे आता समजा असं एक मॅग्नेटिक कंपास आहे आणि त्या मॅग्नेटिक कंपासमध्ये अशी एक निडल आहे आणि ही निडल नॉर्थ साऊथ दिशेमध्ये असते. ती निडल आपल्याला त्याच्यावरून रीडिंग आपल्याला घ्यायचं, त्याच्या खालच्या साईडला असे स्केल असतात आणि त्या स्केलवर आपल्याला रीडिंग घेता येतात. हे अशा प्रकारचा एक पॉइंटर आहे मॅग्नेटिक निडल आणि त्याच्या खाली एक मिरर असते तिथं आणि त्या मिररमध्ये त्याची इमेज दिसत असते त्या पॉइंटरची. मग आपण जेव्हा वरून ते रीडिंग घ्यायला जाऊ तेव्हा त्याची इमेज आणि तो पॉइंटर एकाखाली एक असं बरोबर यायला पाहिजे, अशा पद्धतीनं वरून आपण बघायचं असतं. आणि जर बघणारा जो कोणी व्यक्ती आहे ऑब्झर्वर, त्याच्या दृष्टी ह्याच्यामध्ये त्याच्या आयसाईटमध्ये जर फॉल्ट असेल तर मात्र तिथं एरर ती निघणार नाही आहे आणि त्यामुळं ते रीडिंग जे आपण मोजलेलं असेल ते त्याच्यामध्ये एरर येणार. एरर मेड इन काउंटिंग नंबर ऑफ ऑसिलेशन्स व्हाईल मेजरिंग पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. नंबर ऑफ ऑसिलेशन्स आपण जे मोजतो, जसं आता हा समजा एक सिम्पल पेंडुलम आहे आणि ह्याचा पिरियड आपल्याला मोजायचा आहे आणि ह्याला आपण ऑसिलेट केला, आपण कंपनं दिली. मग ह्याचे नंबर ऑफ ऑसिलेशन्स आपल्याला जर व्यवस्थित मोजता येत नसतील, त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने ते रीडिंग घ्यायला सुरुवात केली आहे त्यांनी जर व्यवस्थित मोजलेच नाही तर तिथं पिरियडमध्ये एरर येऊ शकते. मग आता ही एरर नाहीशी कशी करणार? ही एरर पर्सन टू पर्सन वेगळी असू शकते, व्हेरी फ्रॉम पर्सन टू पर्सन. दिस एरर कॅन बी रिड्यूस्ड टू सम एक्सटेंट बाय आस्किंग डिफरंट ऑब्झर्वर्स टू टेक द मेजरमेंट. वेगवेगळ्या ऑब्झर्वरला आपण तेच रीडिंग जर घ्यायला लावलं तर ती एरर कमी करायला आपल्याला मदत होणार आहे. सो दिस इज पर्सनल एरर, ह्युमन एरर. नेक्स्ट एरर इज अँड लास्ट एरर इज रँडम एरर. रँडम एरर ह्याला एक्सपेरिमेंटल एरर पण म्हणतात. दी एरर विच इज कॉज्ड ड्यू टू मायन्यूट चेंजेस इन एक्सपेरिमेंटल कंडिशन्स. प्रयोग करत असताना तिथली जी काही परिस्थिती आहे त्याच्यात बदल झाला, म्हणजे तापमान वाढलं
किंवा अचानक तापमान कमी झालं, प्रेशर वाढला किंवा अचानक कमी झालं, किंवा आपण जे करंट किंवा व्होल्टेज मोजतोय आपण व्होल्टमीटर आणि ॲमीटरने आणि प्रयोग करतोय, त्यावेळेस अचानक व्होल्टेज वाढलं, अचानक व्होल्टेज कमी झालं, फ्लक्च्युएशन इन व्होल्टेज, अशा प्रकारच्या बदलामुळं जी एरर निर्माण होते त्या एररला म्हणायचं रँडम एरर. याच्यावर एक्झाम्पल काय दिलं पहा, मेकॅनिकल व्हायब्रेशन्स, म्हणजे आता अर्थक्वेकमुळं व्हायब्रेशन्स होतात, त्याच्यामुळं देखील एरर येऊ शकते. व्हेरिएशन्स इन अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड, पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये बदल होत असतात, त्यामुळे एरर येऊ शकते. रँडम एरर कॅनॉट बी एलिमिनेटेड कम्प्लिटली बट इट कॅन बी मिनिमाइज्ड टू लार्ज एक्सटेंट. ती एरर आपण कमी करू शकतो पण पूर्णपणे एलिमिनेट करू शकत नाही. कुठल्याच एरर आपण कमी करू शकत नाही. ही आहे रँडम एरर. आता लास्ट क्वेश्चन, स्टेट जनरल मेथड्स टू मिनिमाइज इफेक्ट ऑफ एरर्स. काही असे मेथड, काही पद्धती की एरर कमी कशी करता येईल, त्याचा परिणाम कसा कमी करता येईल, त्याचे काही 4 पॉईंट्स इथं काढलेत मी. टेकिंग ए लार्ज मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी टू बी मेजर्ड. जी आपल्याला भौतिक राशी मोजायची आहे त्याचे जास्त रिडिंग घ्यायचे, लार्ज क्वांटिटी ऑफ that readings are taken so that we can minimize the error. Taking large number of readings and calculating their mean value. जास्त नंबर ऑफ रिडिंग्स जास्त घ्यायचे आणि त्याची मीन म्हणजे त्याची सरासरी काढायची. युझिंग अन इन्स्ट्रुमेंट हुज लिस्ट काउंट इज ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. असं इन्स्ट्रुमेंट घ्यायचं की ज्याचं लिस्ट काउंट कमीत कमी आहे. त्यानंतर एक्सपेरिमेंटल कंडिशन्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर एक्सेट्रा शुड रिमेन कॉन्स्टंट विदिन टॉलरेबल लिमिट. मग आपण अशा प्रकारे एक्सपेरिमेंटल कंडिशन जर नियमित ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे टेम्परेचर, प्रेशर, तर मात्र ती एरर कमी व्हायला मदत होते. अशा प्रकारे आपण एरर कमी करू शकतो. सो दीज आर द डिफरंट एरर्स अँड देअर एक्सप्लेनेशन. इन्स्ट्रुमेंटल एरर, कॉन्स्टंट एरर, सिस्टमॅटिक एरर, पर्सिस्टंट एरर, पर्सनल एरर, ह्युमन एरर, रँडम एरर और ॲक्सिडेंटल एरर. तर हे सगळे नोट्स मी तुम्हाला पाठवतो आहे PDF फाईल्समध्ये आणि हे सगळे नोट्स अभ्यास करा, वाचा. आणि फार सोपा टॉपिक आहे. आता ह्याच्यावरचा खरा अभ्यास आपण उद्या बघणार आहोत. त्यामध्ये जे वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत एररच्या संबंधित रिलेटेड ते उद्या बघूयात आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल्स देखील बघूया आपण. ओके, थँक्यू.